समाजातल्या स्वतः शिक्षकांना किंवा त्या पालकांनाच वाटत नाही की आपली मुलं चांगली झाली पाहिजे. त्या आयटम सॉन्ग किती अश्लील असते, जितका अश्लील डान्स तेवढा आयटम सॉन्ग फेमस. जितकी कमी कपडे तेवढं आयटम सॉन्ग. तुम्ही जोपर्यंत फेमस होत नाही तोपर्यंत तुम्ही घाण वागा, आणि एकदा फेमस झाला तुम्ही मग तुम्ही चांगलं वागून मी नाही त्यातली कडी लावा. मित्रांनो, बाल गुन्हेगारी ही वाढले. एका अहवालानुसार जर पाहायला गेलं तर भारतात जवळजवळ एका दिवसात 100 बाल गुन्हेगार तयार होत आहेत, असा एक अहवाल आहे. तर इतके बाल गुन्हेगार जर तयार होत असतील तर याला नेमकी कारणं काय आहे, आणि हेच आपण या गप्पांच्या मध्ये जाणून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी आता सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती मुलं आलेत. पहिल्या या ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या लांब घडत होत्या, आईवडील त्यांच्यापासून थांबवत होते. पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळं वेब सिरीज, चित्रपट असतील, रील्स असतील, यामुळं नशेचं प्रमाण म्हणा किंवा गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढते. हे बघायला सुद्धा मिळाले. कारण रीलवरती सुद्धा आता जर आपण बारक्या पोरांचे जर स्टेटस जर बघितले, आपण 18 वर्षाच्या आदल्यांची स्टेटस जर बघायला गेलं किंवा त्यांच्या अकाउंटवरती आपण इंस्टाग्रामच्या जाऊन बघितलं, 302 वगैरे त्या पोरांना कलम काय आहेत आणि ते कशामुळे पडतात माहीत आहे. माहीत असून सुद्धा ती पोरं ठेवतात. एखाद्या भाईचा स्टेटस ठेवणं, त्याला भाई मानणं, आपल्या बाबापेक्षा त्याला गुरु मानणं. आता गुन्हेगारी क्षेत्रात जर 2 मर्डर केला असेल तर त्याला गुरु मानलं जाते, गुरुस्थानी ठेवलं जाते, असं सुद्धा आपण बघतोय. हे कारणीभूत ठरू शकते. त्याला काय वाटतं, काय अशा काही उदाहरण तुम्ही बघितले का? हां, उदाहरण म्हणजे सुरुवात हेच होते ना. आता पोरांना शाळेला सोडलं की शाळेनंतर ट्युशन वगैरे आलं, त्या क्षेत्रातनं इकडं तिकडं जाताना ह्या राजकीय गुंडांचा, राजकीय छोटे नेते मोठे नेते कोणतेही असेल, त्यांचं थोडाफार कुठं डिजिटल लागले, कुठं बॅनर लागले, कुठं काय लागले, आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या ह्यांच्या शाळेत जी पोरं असेल ती जरा चांगलं वर्चस्व राहते ना त्यांचं शाळेत त्यांचं जरा जवळ राहते, आणि त्यांच्या गर्लफ्रेंड बी असते. त्यावेळी आम्ही शाळेत जात होतो त्या टायमाला गर्लफ्रेंड म्हणजे आमच्यात जनरली आम्ही पोरीसंग बोलायला लाजायचं पोरं, आणि पोरी पण जनरली बोलायचं नाही त्या पोरीसंग. बोललं बिललं तर ती मास्तर किंवा दुसरी बघणारी पोरंसुद्धा त्या नजरेनं बघायची की लईच वाया गेलेला आहे. म्हणजे एकमेकाशी बोलणारं हे वाया गेलेलं आहे. ज्याला समजा एखाद्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काय प्रेम प्रकार आमच्या टायमाला नव्हतं, एखाद्या दुसऱ्याचं जर असलं तर त्याकडे बघितलं की अशा नजरेनं आम्ही पोरं बघायचो की ती असलेली गर्लफ्रेंड सोडून द्यायची. आताच्यातला ट्रेंड असा आहे, म्हणजे सरळ तुम्हाला वेब सिरीजमध्ये सगळ्यामध्ये दिसून येते की आर यू स्टील व्हर्जन, असं त्या वेब सिरीजमधनं लहान मुलांच्या बोललं गेलेलं आहे. म्हणजे ते सुद्धा अगोदर त्या गोष्टीला जो व्हर्जन आहे त्याला एकदम पॉवरफुल मानलं जायचं की काय घरातले संस्कार आहे. एखादी मुलगी असेल काय घरातले संस्कार आहे, एखाद्या पोरीकडे एखाद्या पोराकडे बघत बी नाही किंवा तसल्या गँगमध्ये पण नाही, किंवा पोराकडे जरी म्हणलं तर तसल्या बाबतीत हा पोरगा नाही. अभ्यास आहे की अभ्यास, आपलं घर आहे की घर, आपली शाळा आहे का शाळा करते असं म्हणलं जायचं. तर आता ती पोरं पण तशी म्हणायची, मोठी पोरं, अरे ही पोरगं चांगलं. आता ज्यावेळी आम्ही लहान होतो 9वी 10वीची मुलं, अरे मग नाही देवा त्यात नाही आहे, देवा आपल्या शाळा बेळा करते असलं वाटतं. आता तिला मोठीच पोरं गप्पा मारताना त्या बारक्या पोरावरतीच करते, काय गर्लफ्रेंड आहे का नाही तुला, जेणेकरून त्या दृष्टिकोनातून ओढलं गेलं जाते. आणि त्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या मुलींच्या बी हातात मोबाईलच आहे, आणि त्या मोबाईलमध्ये त्यांना हिरो कोण दाखवलेला आहे, हा त्या वेब सिरीज वगैरे कशामध्ये म्हणा, मिर्झापूर म्हणा, कुठलाही वेब सिरीज घेऊन बघा, त्यात गुंडच ही हिरो दाखवले. मग अप्रत्यक्षरित्या त्या लहान बालमुलांच्या मनात हीच प्रतिबिंब येते की हिरो हा असाच असतोय. मग तसा वागणारं पोरगंच आपल्याला बॉयफ्रेंड म्हणून पाहिजे. पोरींना पण ती गुंडच पोरं पाहिजे असतील, मग ह्या पोरांना पोरी पाहिजे असतील ह्या वेब सिरीजमध्ये बघून. कारण लहान मुलांच्या बऱ्याच वेब सिरीज आहेत, त्या लहान मुलंच आहेत, त्याच्यात त्याला गर्लफ्रेंड आहे, त्याला बॉयफ्रेंड आहे, त्याच्यातनं त्यांची भांडणं झालेली पण बऱ्याच वेब सिरीज आहेत. हां, आता आपण वेब सिरीज तशा बघायला गेलं तर लहानपणापासून म्हणजे जवळजवळ 8वी 9वीची पोरं प्रेम प्रकरणात आहेत वगैरे असं चित्रपटामध्ये दाखवण्यात येते. आता ह्यात जर दुसरी बाजू घ्यायला गेलं तर चित्रपटाचा हिरोवर आपण जर बोललो, चित्रपटाचे हिरो असतील किंवा वेब सिरीजचे हिरो असतील, आपण समाजात वावरताना ज्याला प्रतिष्ठित म्हणून बघितलं जाते, ज्या एखाद्या व्यक्तीकडं वापरताना सुद्धा 1-2% सोडला तर बरेपैकी माणसं अशीच आहेत की बाबा ते जुगार, सिगरेट वडणं, दारू वगैरे अशी व्यसनाधीन आहेत. मग त्यांच्याकडे बघितल्यानंतर चित्रपटातला हिरो जर तसा असेल तर हा हिरो असतोय असं त्यांच्या मनात बिंबतंय. मग ह्यात जर आता बघायला आपण म्हटलं तर की त्याला एक खाली डिक्लेरेशन येते आपण की धूम्रपान करणे सेहत के लिए हानिकारक आहे असं डिक्लेरेशन. ती काय मायने राखते का, काय वाटतं तुम्हाला? कोण बघतो त्याला? मी माझी हिरोईन आहे समोर, कमी कपड्यात बघा दिसायला खालचं ती का वाचू मी? हा, आता तर ट्रेंड जमान्याचा असा ट्रेंड चालू आहे की प्रत्येक पिक्चरमध्ये एक काय कुठलं सॉन्ग म्हणते आयटम सॉन्ग. हां, प्रत्येक चित्रपटामध्ये एक आयटम सॉन्ग पाहिजे, आणि त्या आयटम सॉन्ग किती अश्लील असते, जितका अश्लील डान्स तेवढा आयटम सॉन्ग फेमस.
जितकी कमी कपडे तेवढं आयटम लावून तेवढा fame आहे. म्हणजे जितकी कमी कपडे असतील तितकं ते फेमस होणार. आणि ती आयटम सॉंग वर नाचणारी ती जर दारू पित असत्या, तो हिरो पण दारू प्यायला असतो, पाजत असत्या, पाजत बी असत्या, स्वतः ग्लास घेऊन पाजत, मांडीवर बसून पाजत असत्या. आता आपण जे वेब सिरीज बघतोय त्याच्यामध्ये हे आयटम सॉन्ग जे आहेत ना ते बारमध्येच आहेत. आयटम सॉन्ग तुम्हाला बारमध्येच आहे. अशा त्यालाच प्राधान्य पद्धतीने आहे हो. आणि त्यालाच प्राधान्य. आणि ती फक्त तुम्ही एक डिक्लेरेशन देताय, त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, कोणाची नजर सुद्धा जात नाही. जात नाही. तेवढी छोटी कपडे घातली हिरोईन बघितल्यानंतर ती खाली लिहिलेलं कोण बघायला लागणार अहो, आहे. तुम्हाला म्हणजे त्याच्यापेक्षा छोट्या अक्षरात लिहिलेलं लिहिलेलं असते, असते. तिच्या कपड्यांच्या पेक्षा छोट्या अक्षरात. सगळ्यात मोठी गोष्ट सांगायचं म्हणजे आता मोठ्या थिएटर लेवलला किंवा एखाद्या मोठ्या LED वर वगैरे बघितलं तरच ती आपल्याला वाचण्यायोग्य दिसतं या वाचण्यासारखं दिसतं. आता ही पोरं असल्या गोष्टी तर घरातली दाखवणार ना, ती मोबाईल मध्ये बघणार. किती एवढीची स्क्रीन असते ती जनरली आपण जरी बघायचं म्हणलं तर असं जवळ जाऊन बघायला लागतं, तेव्हा वाचायला मिळतं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना बी तीच दाखवायला. ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, हे सरकारच्या गाईडलाईन्स म्हणजे सरकारची गाईडलाईन म्हणून त्यांनी खाली दिली, बाकी काय त्यांना सांगितलंय म्हणून केले. म्हणजे नियमात आहे म्हणून केले चित्रपट रिलीज करायचे, बाकी आम्हाला दावायची आम्ही दाखवले. मला तर वाटते अप्रत्यक्षरित्या ह्या गोष्टी ह्या जे नशेच्या गोष्टीवाले आहेत ना त्यांचं फंडिंग मिळत असेल की आपण यांना फंडिंग द्यावं या वेब सिरीज वाल्यांना. आणि तरुण पिढी जी आता बालपणातच लवकर इन्फ्लुएन्स होते ना, त्यांना आपण नसवून टाकावं म्हणजे आपला धंदा वाढतो या. आता जी कुठल्याही गावात किंवा वस्तीवर कुठल्याही झोपडपट्टीत किंवा कुठल्याही प्रोफेशनल क्षेत्रात किंवा कुठल्याही क्लबमध्ये म्हणा त्यांचा जो धंदा आहे हा ड्रगचा, गांजाचा, मुक्तमुक्त ह्या धंदा आहे तो चालवायसाठी त्यांना म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट ही फिल्म थ्रू मिळते. त्यांना ते सेपरेट कुठं ॲडव्हर्टाइजमेंट करायला लागत नाही, तर आमच्याकडे ड्रग मिळतील. बाल गुन्हेगार जास्त होण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती का, हे आपली शिक्षण पद्धती आणि शासनाचं जी धोरण आहे ते. मला एक सांगा, एखाद्या चांगल्या शाळेत एखादा झोपडपट्टीला मुलगा शिकायला जायचा आहे तर ते शक्य आहे का? आता सध्याची शिक्षण पद्धती शक्य आहे? त्यांनी कितीही प्रयत्न करा, ते आई बापाने कितीही प्रयत्न करू द्या, किती कष्टाने पैसे कमवू द्या, ती 1 लाख रुपये फी ते भरू शकत नाही भरू शकत. आणि त्यांच्याकडे 1 लाख रुपये फी व्हायला पैसे असते, ती झोपडपट्टी करायची असते. ती तिथं काय होते, ती ज्या इन्व्हायरमेंटमध्ये शिकतायत मुलं तिथं तशी अवस्था आहे. त्यांना त्यातून बाहेर पडायची इच्छा आहे, त्याच्या पालकांना इच्छा आहे, सगळ्यांना इच्छा आहे, पण ती शिक्षण पद्धतीने आपल्याला तिथं बांधून ठेवले की तुम्ही ह्यातनं बाहेर गेलं नाही पाहिजे, तुम्हाला त्यातनं बाहेर जायला तुमचा पैसा पाहिजे. श्रीमंतांचं शिक्षण वेगळं, गरिबांचं शिक्षण वेगळं आहे. श्रीमंतांचं शिक्षण वेगळं आणि गरिबांचं दिसते, स्पष्टपणे दिसते. मग त्या मुलांना तिथून निघायचं कसं? मग इकडलं शिक्षण बंद केलं पाहिजे. शिक्षण बंद करणे म्हणजे गुन्हेगारी क्षेत्र वाढलं पाहिजे. म्हणजे त्यानं काही केलं तरी तो गुन्हेगारी क्षेत्रात गेला पाहिजे. म्हणजे गरीबाची पोर गुन्हेगार झालीच पाहिजे. आता सध्या धोरण बघताना गरीब हा गरीबच राहिला पाहिजे आणि श्रीमंत अजून श्रीमंत झाला पाहिजे. हे शासनाचं पण, नेत्या लोकांचं पण आणि बाकी हे सिनेसृष्टी जी आहे त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की गरीब हा गरीबच राहिला. तसं बरोबर आहे. त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट म्हणजे ही बालमुलंच आहे. बालपणीच जरी विचार गरीब राहिले, असे नशेत वगैरे गेले, गुन्हेगारीत गेले तरच ती भविष्यात मोठे झाल्यानंतर त्यांना गुन्हेगारीत नाही नेता येत ना. बालपणीच केलं पाहिजे, हे त्यांचं सॉफ्ट करा. गरीब राहिले पाहिजे, श्रीमंत झाले पाहिजे. श्रीमंतांनी ह्या राजकारण्यांनी गरीबावर राज्य केलं गेलं. आणि ह्या मिडल क्लास आहे ना त्याला कुणाच काय देणं गेलं नाही. श्रीमंत किती पण श्रीमंत होऊ द्या, गरीब किती पण गरीब होऊ द्या, मी आहे ना, मी निवांत आहे. मला 2 आहे, मला सकाळ संध्याकाळी जेवण मिळते, माझं घर जेवते, माझा मुलगा मुलगी जेवतात, त्या शिक्षण चांगल्या शाळेत चालू आहे, विषय संपला. तुला सांगायचं म्हणजे सगळ्यात मोठी दुविधा आहे हे मिडल क्लास. त्याला आपण गरीब आहे हे बी त्यांना गरीब क्षेत्रात, मी दारिद्र्य रेषेत बी जात नाही, ती ना पांढऱ्या रेशन कार्डात बी आहे, ती भगव्या रेशन कार्डात आहे. जर आपल्या कमाईनुसार जर बघितलं तर आपण ही मोठं घर किंवा गाडी किंवा मोठं शिक्षण अफोर्ड करू शकत नाही, पण हप्तं काढून त्यांनी भरते ती म्हणजे ती ॲक्च्युली दारिद्र्य रेषेत जाते. ती पण आपला दारिद्र्य रेषेत जायचं नाही, आपल्याला मोठं व्हायचं म्हणजे आपण श्रीमंत दाखवायचं, त्यामुळे लोन काढते. आपण ॲक्च्युली आपण श्रीमंत नाही, ही सगळा मोठे मिडल क्लास लोकांचं. मिडल क्लासवाल्यांनी एक आपला क्लास ठरवून दिला आहे, माझी गाडी माझी स्कूटी ऍक्टिवा तिथे फिक्स केले. नॅनो गरीबाची गाडी बंद पडली, ती गरीबाची गाडी म्हणून इतकी छान गाडी, 3 लाख रुपये किमतीची गाडी, तिला बंद केली. आता हे जर बघायला गेलं तर तुम्ही मग कसं म्हणला तसं स्थानिक नेत्यांना त्यांच्या मागे फिरायला गुंड पाहिजे असते. आणि जर ही शिकली माणसं, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की जो माणूस शिकलाय तो गुलाम नाही होऊ शकत. त्यामुळं शिकलेली माणसं गुलाम नाहीत होत. गुलाम जर होत नसतील, तुम्हाला जर गुलाम करायचं असेल तर मग तुम्ही शिकलं नाही पाहिजे. आणि शिकलं नाही पाहिजे तर मग ही व्यवस्था ठेवली पाहिजे, आणि मग तुम्ही गरीब राहिले पाहिजे.
गरीब राहणार म्हणजे तुम्ही गरीब राहिल्यानंतर मग तुम्ही आमच्या मागे येणार आणि मग तुम्ही आमची फौज तयार होणार आणि मग तुमच्या जीवावरती आम्ही दादागिरी करून मग आम्ही निवडून येणार, अशी ही एक सिस्टीम तयार झालेली अशी पाहायला मिळते. आता ह्याला आपण थोडे बगल देऊन बघायला गेलं तर राजकारण्यांना जरी तितका सपोर्ट असला तर सोशल मीडिया सुद्धा तितकंच कारणीभूत ठरते. आज बारकी पोरं लहान पोरं आज आपण बघायला गेलं तर मोठमोठ्या हिरोईन जशा काही आयटम सॉन्ग करतील तसं आयटम सॉन्ग त्या रीलमध्ये करतात आणि त्यांच्या आईवडिलांना काही वाटत नाही. आईवडिलांनी आता उलटं डान्स क्लासेसमध्ये तसल्याच डान्स क्लासेसमध्ये घातलंय की तो डान्स कर बरं का, की अंगावर पाणी ओतायचंच कर बरं का, माझ्या अंगावर पोरगी पाणी ओतली पाहिजे, माय पूर्ण छोटी कपडे घातली पाहिजे, पोरगं जर असं तर पोरानं पोरीला छेड काढली पाहिजे तर चांगलं वाटते. त्या रील सुद्धा व्हायरल होते त्या. म्हणजे बघा तुम्ही बघायला गेलं तर बऱ्याचशा रीलमध्ये एखादं पोरगं येते बारका असते आणि काहीतरी बोल बऱ्याचशा लहान मुलांचे जे ब्लॉग वगैरे आहेत त्यात आले आले एखादं शिवी देते आणि त्याचेच पालक हसते ती. अरे ह्या गोष्टीवर लाज वाटायला पाहिजे कुठेतरी, तुम्ही असं नाकात पाणी उतरून मारायला पाहिजे राहिले त्यानं तिने त्या गोष्टीवर हसते म्हणजे त्याचं कौतुक करते. म्हणजे पोराला वाटतं की ही चांगला आहे. ती राशी शिंदे म्हणून एक मुलगी आता मुलगीच आहे पण लहान रील्स बनवत होती, आता कमी कपड्यात वगैरे असं रील्स बनवत्या. ती मोठी झाली पण कपडे तेवढीच आणि तिनं स्वतः सांगितलंय की मी यंग दिसायला माझ्या आईनं मला स्टेरॉइड दिले म्हणून. बरं, लहान असल्यापासून यंग दिसण्यासाठी ती यंग दिसावी म्हणून स्टेरॉइड तिची मम्मी देतो तिला. म्हणजे बघा आई वडिलांच्यात सुद्धा किती झाले की स्पर्धा लागलीत की माझी पोरगी फेमस झाली पाहिजे, माझी पोरगी दिसली पाहिजे किंवा माझा पोरगा दिसला पाहिजे आणि तो वल्गर जरी दिसला तरी चालते पण दिसला पाहिजे. काल म्हणल्यासारखं सुशिक्षित आईच मस्ती असते आणि या गोष्टीला सुशिक्षित आहे अशिक्षित आईला स्टेरॉइड देणं माहित नाही का, स्टेरॉइड कसं यूज केलं ते पण माहित नाही. तिला माहिती आहे तिला दिलंय म्हणजे ते सुशिक्षित आहे. एक काळ होता की ही जे लहान मुलींना किडनॅप करून बाहेर विकल्या जात होत्या ना, ती स्टेरॉइडचा वापर करायची की ही लहान मुलगी वयानं मोठी दिसावं आणि स्टेरॉइड द्यायची मग विकलं गेलं जायचं. तर आज आपली मुलगी स्टेरॉइड देऊन खरोखर आपण विकायला तर काढली नाही का असं वाटत नाही त्याला. तिथे रील्स मध्ये पैसा मिळवायचा मग विकायलाच काढलं. आणि काय त्या रीलवरती फक्त फेमस होण्यासाठी एवढं केलं जाते. आता जर आपण बघितलं याला जर दुसरी बाजू जर घेऊन बघितलं तर हे शिक्षण क्षेत्रात आपण जिथे काय शाळा आहे त्या शाळेच्या कट्ट्यावर जर सांस्कृतिक कार्यक्रम पहिले कसे असायचे, एखादी लावणीचा लहेजा वेगळा आहे. आता आपली मुलगी लावणी करत असेल नसेल चापून चुपून कापडी तेवढं असं असायचं, पण लावणीची व्याख्याच बदलून टाकली गौतमी पाटलाने. आणि गौतमी पाटील आता शाळेच्या स्टेजवर येऊन शाळेच्या कार्यक्रमात नाचते आणि ती शिक्षक ती मुलं तिथे एन्जॉय करतील. शिक्षण व्यवस्थित गौतमी पाटला आणायची काय गरज पडली होती आणि कशी काय आणतील हा एक लय मोठा प्रश्नचिन्ह आहे. का बरं आणत असतील त्यांना माहिती आहे शिक्षण क्षेत्रातल्या माणसाला. त्या शाळेतल्यांची किंवा त्या शाळेतल्या मुलं तर लहान आहेत त्यांना काय कळतच नाही ना का बरं वाईट. शिक्षकांना बी बरं वाईट पडलंच नाही. मुलांचं कशाला स्वतःची मुलं शिकतात ना मोठ्या शाळेत, पण ह्या पालकांनी जाऊन आधी विरोध करायला. मुद्दा शिक्षक ज्या शाळेत शिकवायला आहे त्या शाळेत त्या शिक्षकाचा मुलगा नसतोय म्हणजे लाजवानी गोष्ट आहे. आपण शिकवतो त्याच्यावर त्याला स्वतःला भरोसा नाही, जी शिकवतो त्याच्यावर विश्वास नाही त्या शिक्षकाला. माझं पोरगं घडेल का. आता गौतमीचा इतिहास ह्याच्यावर एक मिनिटात जर बघायला गेलं, ऑर्केस्ट्रात नाचणारे तिचे वल्गर जे काय नाचते घाण पद्धतीनं जे काय इशारा करणं वगैरे ते आता व्हिडिओ डिलीट जरी झाले असते सगळ्या जगानं बघितले ती कुठल्या क्षेत्रातनं कशी आल्या. म्हणजे माणूस फेमस झाल्यानंतर मागचं सगळं विसरते. आणि त्याच गौतमी पाटलाच्या स्टेजवर बाया खालनं पोरगी तिला नाचते संग नाच म्हणून तिचा इतिहास माहीत आहे. म्हणजे आपल्याला पोरगी एक चांगली, आज आपण सुनीता विल्यमचं कल्पना चावलाची उदाहरणं घेतोय की इतक्या मोठ्या अंतराळात जाऊन आल्या. आपल्याला मुलगी तशी नाही बनवायची. आपल्याला मुलगी कशी बनवायची ही डोकेलिटी महिलांची बनल्या. खरंच कशी डोकेलिटी त्यांची बनली. हो गौतमी इथं पण ठीक आहे. आपल्या समाजानं सनी लिओनी ऍक्सेप्ट केल्या ऍज अ हिरोईन म्हणून. गौतमी अजून पण त्यापेक्षा चांगली म्हणजे सांगायचं म्हणजे काय समाजातल्या स्वतः शिक्षकांना किंवा त्या पालकांनाच वाटत नाही की आपली मुलं चांगली झाली पाहिजे. त्यांनाच वाटते की एकतर आमची मुलगी गौतमी झाली पाहिजे आणि मुलगा झाला तर ते कुठला तरी भाऊ दादा अमुक झाला पाहिजे. त्यांनी एखाद्या क्षेत्रात मोठं व्हावं, पायलट बनावं, सरकारी क्षेत्रात जावं किंवा सरकारला मदत करावी, एखादं समाज उपयोगी काम करावं असलं काहीच नाही. ते चांगलं वाईट ह्या भावना नाही त्यांच्या मनात. गौतमी चांगली नाही म्हणून माझी मुलगी गौतमी झाली. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे गौतमी स्वतः म्हणले की मी लावणी करत नाही.
तिला लावणी सम्राज्ञी म्हणून तिचं ज्यावेळी इंट्रोडक्शन होतंय स्टेजवर लावणी सम्राज्ञी म्हणून. आणि विशेष काय वाटतंय की गौतमी पाटील कशी का असणार, एक तुम्हाला फेमस होण्यासाठी एक आता इंस्टाग्राम सोशल मीडियामुळे झालंय काय, तुम्ही जोपर्यंत फेमस होत नाही तोपर्यंत तुम्ही घाण वागा, आणि एकदा फेमस झाला तुम्ही मग तुम्ही चांगलं वागून मी नाही त्यातली कडी लावा. म्हणजे सो चुहे खा के बिल्ली चली हज म्हणल्यासारखा हा कार्यक्रम आहे. गौतमी पाटील काय करत होती, काय करणार होती ती त्याचा इतिहास माहीत आहे, पण आज गौतमी पाटील त्याच बॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांसोबत अगदी अलका कुबलसोबत टेबल शेअर करते, त्यांच्यासोबत बोलताना आपण बघितलंय. म्हणजे नंतर तिला मान सन्मान मिळतोय. म्हणजे घाणकाम तुम्ही अगोदर करा, काही फरक नाही. हे लोकांच्या मनात विचारसरणीच आता पेंडलंय. घाणकाम किती करायचं आहे, 1 वर्ष करायचं आहे फेमस होऊपर्यंत. फेमस झालं म्हणजे मग आपण कोणासोबत उठाय बसायला मोकळा आहे. आणि हे श्रीमंतीचं लक्षण आहे असं समजलं जाते. जितकी कपडी छोटी तितकं आपण श्रीमंत असं दाखवण्याचे एक होड लागले ते इंस्टाग्रामवरती, आणि त्याचा हा परिणाम म्हणावा लागला. आणि फक्त इंटरनल आहे, समाजात पण तेच आणि आपला समाज कसा आहे, एखादी गोष्ट एखादा माणूस चांगला वागायला आहे आणि नंतर वाईट वागला, तिथं चांगलं सगळं गुण आपण विसरून जातो. तसंच एखादा माणूस वाईट वागायला किंवा चांगला वागला की त्याचे वाईट गुण पण विसरून जातो. समाज हा अल्झायमर मध्ये आहे. समाजाने हे पण बघायला पाहिजे की अगोदर चांगला वागत होता तो आता वाईट वागतोय, तर त्याचं सगळं चांगलं विसरून गेले ते, आणि आता वाईट वागतोय. तर जो अगोदर वाईट वागत होता आणि आता चांगला वागतोय तो आता तुम्हाला दाखवायसाठी चांगला वागतोय तर खरोखर चांगला हे पण बघत नाही. बघायचं नाही आम्हाला असले उणगे धंदेच आम्हाला समोर दिसलं ओके जसं आहे तसं आम्हाला ऍक्सेप्ट करायचं. आता ह्याच्या जर बघायला गेलं तर आपण नशेच्या विषयी जर आपण बोललं, अल्पवयीन मुलांना व्यसनं आपण बऱ्यापैकी जर आपल्याला तोंडी जर असं अडाणी बालकांना वगैरे जर असुशिक्षित बालकांना जर बघायला गेलं तर सिगरेट दारूपर्यंत माहिती आहे, पण सिटीमध्ये आणि आता खेडेगावापर्यंत पण ते कोकेन ड्रग्ज वगैरे स्मोकिंग वगैरे असे प्रकार भरपूर वाढले. तिथपर्यंत जी मुलं पोहोचतील कशाच्या माध्यमातून, आणि त्यांना तिथपर्यंत ते हा ड्रग्ज इथं मिळतोय तिथं मिळतोय, पोलिसांना सापडत नाही पण त्यांना सापडते. हा काय भाग असेल नेमका काय समजत नाही. त्यांची एक साखळी असते, साखळी की मला एका चांगल्या मेंदूच्या डॉक्टरला दाखवायचं आहे, तर मी माझ्या गावातल्या छोट्या डॉक्टरला दाखवणार, तो मला तिथं पोहोचवणार. तशी एक साखळी असते की तिथं पोचायचं एक माणूस त्यांनी ठेवलेलं असतो तिथपर्यंत पोहोचायचं. प्रत्येक गावातल्या दारुड्याला एखाद्या गावात दारू दुकान हुडकायला लागत नाही, त्याला माहित पडते वासानं जाते तिथं, तशातलं काम आहे. तुम्ही आता हे जे सांगितलं ना ड्रग गांजा वगैरे हा सगळा हा प्रोफेशनलवाल्यांचा मेट्रो सिटीतल्या क्लबिंगवाल्यांचा म्हणजे पुण्या मुंबईतल्या लहान मुलांच्या पोरांचा शौक झाला. गावाकडल्या लहान मुलांना बारकी पोरं जे आहेत ना, आज तुम्हाला कोणत्याही गावातल्या एखाद्या चौकात जावा, तिथला एखादा स्पॉट असा आहे ज्या ठिकाणी संध्याकाळी तरुण पिढीतली पोरं तिथं काय वाढत असतात माहिती आहे का मला, व्हाईटनर वाढतात, सुलिचन वाढतात, विक्स झंडूबाम त्या कप सिरपच्या ह्याच्या नशा केल्या गेल्या जातात. आणि ते पोरं बघते ही लहान पोरं येता जाता बघते ती, किंवा काही पण असू देत 4 चौकात बोलताना ती काल आज इथं जायचं आहे, आज रात्री तिथं जायचं आहे. त्यामुळं त्या मोठ्या पोरांना कसं असते, लहान मुलं ही मोठ्या मुलांचं अनुकरण करते, आणि मोठीमधले जनरल त्यांच्या आसपास असणारी जी मोठी आहे ती जर असलं धंदा करत असतील तर लहान मुलं त्याच्याकडे ओढलीच जातात. सुलिचन ओढतात पोरं, सुलिचनची सुद्धा नशा होत्या गावाकडं. आता लई आमची गोष्ट सांगत नाही, उपलब्ध आहे कुठं पण मिळते ती, त्याला रेस्ट्रिक्शन पण नाही. गांजा आणि ड्रग वगैरेला रेस्ट्रिक्शन नाही. तो एक विषय वेगळाच आहे. ते लहान मुलांकडे कसं आहे, पोलिसाला ओळखायचं झालं ना काही सोयी सुद्धा पोलीस लगेच ओळखू शकतो, आणि त्याला माहीत सुद्धा असते हे कोणी चोरल्या किंवा ती गांजा विकतोय तो कोण आहे ती माहीत पण असते. पण जो गांजा विकणार आहे त्याच्यावरचा मोठा वरद असतं किंवा त्यांच्याकडून त्यांना मिळणं घेणं जाणारं फंडिंग, त्यामुळे त्या गोष्टी उघडकीस येत नाही. आता सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रात गुटखा मावा सगळं गुटखा बंद असला तरी सुद्धा उघड चालू आहे. कोणत्याही पानपट्टीत तुम्हाला गुटखा मिळणार म्हणजे मिळणार, महाराष्ट्रात सगळ्या सर्रास पानपट्टीत मिळतोय. पण हा पोलिसांना माहित नसेल का, माहितच आहे हो, पण धरायचं नाही. आणि त्या पानपट्टीवर तुम्ही जावा, कोणत्याही पानपट्टीवर जावा आणि फक्त 15 मिनिटं थांबा, तिथं मोठ्या माणसापेक्षा जास्त बारकी पोरं आलेली दिसते तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बारक्या पोरांना, आता समजा घरात वरिष्ठ एखादा आहे, बाप बसलाय, आजा बसलाय, चुलता बसलाय, काका बसलाय, मामा बसलाय, आणि ती गप्पा मारत बसले असते, त्यातनं ती स्वतःच खिशातनं पैसे काढते, बारक्या आपल्यातल्या बारक्या पोरगी खेळायला असते, त्याला इकडे 10 रुपये धर, त्यातला 8 रुपयाचा गुटखा घेऊन ये मला, आणि 2 रुपये तू चॉकलेट खा.
गायच्या पान. हा गायच्या पान ते तुम्ही सांगता. इंदुरीकर महाराज म्हटल्यासारखं पोरला सिगरेट दुर्गाच हाणून आलं. मग ते पहिल्यांदा त्या 2 रुपयाची चॉकलेट खाते, दुसऱ्यांदा बी चॉकलेट खाते, तिसऱ्यांदा ती 2 रुपयाचे 4 रुपये करते, ती स्वतः नंतर गायच्या घेते. असं करते. कारण ही बाप एवढा आपल्याला आणायला सांगतो म्हणजे काहीतरी आहे काय चांगलं चांगल्यामुळे सांगितलं. घरात बाप खातोय म्हणजे मग ते चांगलं आहे ना. माणूस खातोय शेवटी, माझा बाप खातोय आणि मोठ्याचं अनुकरण ही लहान मुलं करत असतील. तर अनुकरणावरनं जर बघितलं तर घरात तर ह्या सगळ्या नियम पाळायलाच पाहिजे की बाबा आपण लहान मुलं आपल्याला बघणार आहेत, तर आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपण किती चांगलं राहिलं पाहिजे, तर आपली मुलं आपली बीजं चांगली येणार आहेत असं आहे. पण घरात वावरण्यापेक्षा आपला पोरगा समाजात जास्त वावरत असतो. आणि समाजात वावरताना बऱ्याच गोष्टी आता समाजात जर आपण बघितलं तर अशा घडतात की राजकीय जे काही स्थानिक नेते आहेत किंवा भाई गुंड दादा, ही दादाच्या संस्कृती जी आता आल्या आपल्यात, ती संस्कृतीच मुळात तशी आल्या की संस्कृती करताना त्यांची वेशभूषा, त्यांची केशभूषा ही एखाद्या गुंडासारखी असते. आणि गुंड आता म्हणताच येणार नाही, कारण पिक्चरमध्ये हिरोज हा गुंडासारखा दाखवतो. आता ॲनिमल पिक्चर आपण बघितला, त्यामध्ये आपण गुंडा पहिला हिरो कसा असायचा, त्याची वेशभूषा केशभूषापर्यंत किंवा त्याचं वागणं, त्याचं बोलणं कसं असायचं बघितले. पण आता ॲनिमल पिक्चरमध्ये बघितल्यानंतर तो रणबीर कपूर हिरो वाटतच नाही, तो गुंडच वाटतोय. मग त्याचाच प्रभाव गुंड पाहिजे किंवा राजकीय नेता पाहिजे किंवा बिझनेसमॅन मोठा पाहिजे, तो असा असतोय. त्याची एक व्याख्या त्यांनी तयार केली त्या पिक्चराने. आणि तशा पद्धतीनं समाजात वावरताना एक नेतं वगैरे तशी वावरते. नेत्यांची एंट्रीज एखाद्या गुंडांच्या सॉंगवर होते, KGFच्या सॉंगवर होते वगैरे. हा मोबाईल माझ्यामध्ये एक ऑनलाईन कोरोनाचा टाइम होता, त्यावेळी ऑनलाईन तुमचं शिक्षण होत होतं म्हणून तुम्हाला मोबाईल गरजेचा होता. आता तुमचं ऑनलाईन शिक्षण नाही ना, आता शिक्षण घरात शिकवले मुलांना मोबाईल द्यायची गरज काय. 4 वर्षाचं बाळ मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही. आई स्वतः सांगता मोबाईल मध्ये बघितलं माझं बाळ जेवतच नाही. आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची अभिमानानं पाठी कशी आमच्या बाळाला मोबाईल सगळा चालवायला येतो. बऱ्याचशा सर्चिंग बार मध्ये बघा लहान मुलांचा किंवा आता ह्या सोशल मीडियाने एवढं दिलंय. एक लहान मुलांना आमच्या रिलेटिव्हमध्ये एकानं आत्महत्या केली, तर त्या आत्महत्या टायमाला त्यानं युट्यूबवर सर्च केला होता की फाशीची नॉड कशी बांधायची. हे लहान मुलांना तिथं सगळं उपलब्ध मिळतं. मग तुम्ही जर तिथं तुम्हाला आता सरळ तुम्हाला जर काय एखाद्यानं नशा केलेला बघितला, आता समजा एखाद्यानं सोल्युशन घेऊन गेले, एखाद्या बारक्या पोडं सोल्युशन घेऊन गेले वडायला, त्यानं गुगल युट्यूबला जरी माहिती दाबून सोल्युशनचं तरुण पोरं काय करतात म्हणून जरी सर्च केलं तरी तुम्हाला सोल्युशनची नशा मिळेल. पहिल्यांदा रेकमेंडेशन व्हिडिओ मी टाकून बघा माझा फोटो. माणसं टाकतील असलं काय करू नका. फक्त ह्याच्यातलं आपण माहिती सांगतोय की बाबा कुठपर्यंत नशा मुळापर्यंत कुठं जायचं. आपण जितके सोर्स मिळतील त्या नशेच्या मुळापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. आई बापांना पण कळायला पाहिजे. बापाच्या बनाला 10-15 भोकं पडलेत, पण पोराच्या हातात आयफोन आहे, पोराला पाहिजे, चांगले गाडी पाहिजे, काय आणि ब्रँड एक आलाय की ब्रँड मला ह्याच ब्रँडचं पाहिजे, त्याच ब्रँडचं पाहिजे. पोराला ठीक आहे तुम्ही लक्झरी लाईफ जगा, प्रत्येकाला लक्झरी लाईफ जगायची इच्छा, मला पण लक्झरी लाईफ जगायची इच्छा, परंतु आपण स्वबळावर केलं पाहिजे ना. स्वतः कमवू द्या, स्वतः जगू द्या, म्हणजे त्याला कळल की मला ही कमवायला किती कष्ट लागते. बापाच्या पैशावर माणूस व्यसनच करतो. आता जसं आता लहान मुलांचं सिटीला कसं क्लबिंग वगैरे आहे, क्लबमध्ये आता सरळ पिक्चरमध्ये वगैरे दाखवते गांजा, गोळ्या, टॅबलेट सगळं मिळते. तसं गावाकडे सुद्धा आहे का नाही, सस्त्या नशे जे म्हणतात ना, ते सस्ता नशा केला जातो. आम्ही एकदा आरोग्य क्षेत्रात काम करतो, एक आरोग्य क्षेत्राचा कॅम्प करायसाठी गेलो होतो. गावात लहान गाव होतं, लहान गावात गेलो तिथं भाषण चालू होतं म्हणून आम्ही जस्ट बाहेर येऊन थांबलो होतो. त्यावेळी एक पोरगा आलं, बारकं 10-12 वर्षाचं पोरगं होतं. आणि त्यानं आम्हाला म्हणलं दादा जरा पैसे द्यायचे, कशाला पाहिजे तर खायला पाहिजे. मग खायला पाहिजे, भूक लागली तर आज जा, आज चहा उपीट पोहे नाश्ता आहे, केळं आहेत, खाजा. आणि तिथं कोण काय बोललं तर आमचं नाव सांग म्हणलं. तर ती मला नाही, मला चॉकलेट खायचं आहे म्हणलं. चॉकलेट खायचं म्हणलं, हे पुढच्या दुकानात जाऊन चॉकलेट घे जा म्हणलं. आणि आम्ही पैसे देतो त्याला. नाही मला ह्या दुकानात घ्यायचं नाही, हे दुकान चांगलं नाही, मला दुसऱ्या दुकानात घ्यायचं. हे एवढं बोलण्यात मला ते थोडंफार खालीवर वाटलं पोरगं, म्हणजे काय थोडं असं डोळं बिळं फिरवत वगैरे बोलत. हां, मला वाटलं जनरली गरीब आहे किंवा थोडं बोळसाट असेल म्हणून. पण जास्तच डाऊट आला आहे ना, हेच घ्यायचं नाही, हेच खायचं नाही असं म्हणल्यावर डाऊट आला. त्याला जवळ घेऊन त्याच्या खिशातनं हात घातला, बघतो तर एक विक्सचे डबे आणि रुमाल होता. आणि त्या रुमाला सगळीकडे विक्स लावलेला होता. पोरगं किती वर्षाचं होतं? 10 ते 12 वर्षाचं पोरगा. 10 ते 12 वर्षाचं पोरगं इतक्या नशेच्या आहारी जाते. आणि
सस्ता नशा सुद्धा करते, त्यामधनं सुद्धा नशा होते. म्हणजे खेडेगावापर्यंत त्याच्यातनं नशा होते हे त्याला कुठनं कळलं असं. आमच्या व्हिडिओमधून तर कळलं नसं, कारण आम्ही आत्ता व्हिडिओ करायला लागले. मला त्यावेळी मी त्यावेळी सरप्राईज झालो की हे असलं. मग मला कळलं नाही, अरे तू विक्स का घेऊन फिरायला लागलाय, नाही जरा पाय बी दुखते. मग मी थोड्या दिवसानंतर सर्च केलं, मला कळलं की त्या विक्स मधनं वगैरे नशा करतील. म्हणजे ते नशा करत होतं त्यावेळेला समजलं, त्यावेळी कळलं. आता एक इंस्टाला एक मुलगी आहे, फेमस मुलगी आहे, आणि व्हिडिओ असतात ती तिच्या म्हणजे शेजारच्या एका गण्या नावाच्या मुलाचा व्हिडिओ टाकते इंस्टाला. तो गण्या व्हिडिओमध्ये येतानाच गुटखा खाऊन मावा खाऊन, तो पण असं एक 10-14 वर्षाच्या आसपास वय असेल त्याचं, आणि ती तिला दाखवते तिने मावा खाल्लेला, तिने तंबाखू मागत असलेलं पण त्या ह्याच्यामध्ये म्हणजे ते बघून अनेक मुलं इन्फ्लुअन्स होत असतील ना. मगाशी तुम्ही जसं म्हटला तसा एकच मुद्दा तोच येतो की आपण आता सगळ्या गोष्टीला आपण स्पर्श केला, पण हे थांबूया का आपण ह्यावरती सुद्धा बोलूया. म्हणजे काय तुमच्या मनात आहे की थांबलं पाहिजे किंवा काय. आपण आता बोललो, ह्याचा सारांश आपण जर घेतला तर काही झोपडपट्टी एरिया असेल, अशिक्षितपणा सुद्धा यायला नडतोय. शाळेमध्ये सुद्धा माणसं चांगलं गायडन्स करत आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारे नाच गाणं वगैरे वेगळ्या प्रकारे आता चालू आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला वेगळा रंग दिला आहे, हे सुद्धा कारण आपण घेतले. नंतर राजकीय स्थानिक काही नेते असतील ते सुद्धा, किंवा शॉर्टकट मारण्याच्या पद्धतीमुळं ते नशेच्या आहारी पडतात. या सगळ्यांना पैशाचे पालकांचं दुर्लक्ष, आपण या सगळ्या गोष्टी केल्या. हे थांबवायसाठी नेमकं काय काय केलं पाहिजे यावर आपण थोडं बोलूया, म्हणजे कसं समजेल. कारण नुसते प्रश्नच उपस्थित केले, प्रश्न कशामुळे उपस्थित झाले आपण बघितले, थोडं उत्तर पण आपण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया जितके आपल्याला जमतील. मला वाटते सगळ्यात पहिलं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की आपली मुलगी काय करायला, किंवा मुलगा काय करायलाय, मोबाईलमध्ये काय बघायला आलाय, लॅपटॉपमध्ये काय बघायला, त्यांची सर्च हिस्ट्री काय आहे सध्या, की बाबा पॉर्न बघतायत का, की अश्लीलता बघतायत का, किंवा काय बाबा त्यांचं चाललंय, म्हणजे कुठल्या पद्धतीचे पिक्चर बघतायत त्यांनी सध्या, त्याचा रोल मॉडेल कोणता, आणि त्यांनी फॉलो कोणाला करायला. आता पण ठीक होतं, विराट कोहली, मेस्सीला किंवा रोनाल्डोला फॉलो केलं जायचं, ते चांगली लोक आहेत, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात ते यश संपादन केलेलं आहे. पण गौतमी पाटीलला फॉलो केले, म्हणजे गौतमी पाटीलला किंवा त्या महिलेला फॉलो, मग सुनीता विल्यमला का फॉलो करत नाही तुम्ही. हे त्या पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. समाजात आपली मुलं कुठे जात आहेत, कुणासोबत असतायत, ते बाबा त्यांचं काय म्हणजे वागणूक काय आहे समाजामध्ये गेल्यावर 1-2 माणसाला विचारलं पाहिजे. आणि कदाचित एखाद्या माणसाला निगेटिव्ह दिलं पण असेल, तुमचा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे. म्हणजे त्याच माणसाला नाव न ठेवता बघितलं तरी पाहिजे की त्याने येऊन सांगितलं आपल्या घरापर्यंत, पण बघितलं पाहिजे खरं काय एवढं चौकशी केली पाहिजे. मला वाटते ह्या एका उपायानं 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह. त्या उपायात अजून थोडं मी ऍड करायचं म्हणतो. आता मी म्हणलं जसं की लहान मुलांना मोबाईल द्यायची काय गरज आहे का. जर समजा तुम्ही दिलाच, आता सध्याला गरज लागते म्हणून दिला, तर बरेचशा ऑप्शन आहेत तुम्हाला की त्याच्यात इंस्टाग्राम जरी आयडी असला तर त्या इंस्टाग्राम आयडीला बापाचा आणि याचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर बापाचा लावा. 2 अकाउंट 2 मोबाईलमध्ये 1 अकाउंट ओपन करता येते. त्या पोराचं अकाउंट तुमच्याच मोबाईलमध्ये असू देत ना. तुम्हाला बी कळलं पाहिजे की पोरं कोणाला फॉलो करते, काय हिस्ट्रीमध्ये रील्स बघितलेत, त्यांना इंस्टामध्ये यूट्यूबमध्ये करता येते. आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला अशा यूट्यूबमध्ये गाईडलाईन्स पण आहेत किंवा कुठल्याही क्षेत्रात गाईडलाईन्स आहेत की ठराविक गोष्टी ऑन केल्या म्हणजे त्या फीड त्याला येणार नाहीत. तुम्ही तुमच्या मोबाईल म्हणजे ह्याच्यात अर्थ की तुमच्या मोबाईल पोरांचा मोबाईल तुम्ही वारंवार चेक केला पाहिजे. आता ह्याने जसं सांगितलं की वारंवार पोरांचा मोबाईल पालकांनी चेक केला पाहिजे, ह्याच्यावर आता बिनडोक्याच्या पोरांनी कमेंट अशा करू नये की आमचं स्वतंत्र नेमकं काय. तुम्हाला काय स्वतंत्र नसते बाबांनो. 18 वर्षाच्या अगोदर जो तुम्हाला असलं उन्हाळ धंदा करायचे असतील तर त्याला स्वतंत्र म्हणत नाहीत. स्वतंत्र जे असतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे, APJ अब्दुल कलामनी सांगितलं आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जी स्वराज्याची शपथ घेतली ते असते खरं स्वतंत्र. आणि त्याच्यासाठी आपण झगडलं पाहिजे ना की याच्यासाठी. त्यामुळे ह्या स्वतंत्राच्या गप्प्या नंतर कमेंटमध्ये हाणू नका की पालकांनी आमचा मोबाईल का चेक केला पाहिजे. 14 मी म्हणजे अल्पवयीन मुलांना स्वातंत्र्याच्या गप्पा हाणण्याआधी 2 टायमाला खायची सोय स्वतः केली पाहिजे. स्वातंत्र्याच्या गप्पा कोणी आपण आपल्या बापाच्या जेव्हा खातोय, बापाच्या घरात राहतोय, बापाच्या घरात हाकतोय, स्वतंत्र तुम्हाला कशाला पाहिजे. बापापासून स्वतंत्र पाहिजे आणि मला काय म्हणायचं, ज्या मुलांना अभ्यासाला मोबाईल दिलाय त्यांना इन्स्टा पाहिजेच कशाला, काय गरज काय. आतापर्यंत मी तर कुठे एज्युकेशनला बघितलं नाही. कशाला पाहिजे. अभ्यास शाळेचा काय असेल ते ठीक आहे, झाला विषय संपला, मोबाईल ठेवा, साईडला अभ्यासाला लक्ष द्या, गाणी म्हणा, आजी आजोबांच्या गोष्टी ऐका. मी काय म्हणतो, मनोरंजन म्हणून
थोडंफार जरी बघितलं तरी बऱ्याचशा गोष्टी आहेत मनोरंजनासाठी. दुसऱ्या मनोरंजनासाठी टीव्ही आहे सगळ्यात महत्वाचं. संपूर्ण कुटुंब बसून बघू शकतो. मोबाईल मध्ये मनोरंजन म्हणजे नालायकपणा. मोबाईल मध्ये मनोरंजन म्हणजे नालायकपणा. सगळ्यात महत्वाचं आता सांगायचं म्हणजे ह्या गोष्टीला आता इन्फ्लुएन्सर मध्ये म्हणला तर सूरज चव्हाण म्हणा, चंगळ्या बोलेकू म्हणा, गौतमी पाटील, कोणत्या ह्या अर्वाच्य भाषेत बोलणारी पोरं या इन्फ्लुएन्सर किंवा रॅप सॉंग सुद्धा आपण त्यावर आपण घेऊ शकतो की रॅप सॉंगची फॅन फॉलोइंग खरं तर जास्त आहे, त्यांना राग येईल, पण त्यात शिवाय दुसरं काय नाही. अहो रॅप म्हणजे रॅप हा एकंदरीत चांगल्या समाज प्रबोधन करणारा बरेचसे रॅप असे चांगले पण आहेत ज्यात समाज प्रबोधन केले, नेत्यांच्या पाठीमागे फिरणाऱ्या पोरांच्या बद्दल वगैरे रॅप केलेली बरेच मंडळी. परंतु आता जसं अतुल म्हणतात तसं रॅप कमी, रेप जास्त वाटतोय. रॅप मध्ये रेप टाईपचं बोललं गेलं या शिवाय रॅप दारू पिणं, मी ये गांजा वड रहा है, हे कर रहा है, असलं कर रहा है, तसलं कर रहा है. इंस्टाग्रामवर पण ते गांजा बिंजाच्या गोष्टी वाढतेल्या त्या कॉमेडी म्हणून गांजाच दाखवल्या होतात. आता एखादं समजा आपल्याला एक कळतंय मध्ये बऱ्याचशा रील्स झाल्या जसं कुत्र्याला धरून तुला प्यायला पाहिजे, मी तुला बोलतोय, आणि ती त्याला वाटत असते माणसाला बोलतोय, ती कुत्र्यासंग बोलला असेल, काय नंतर येते गांजा. अरे पण ही लहान मुलांना बघितलं, लहान मुलांना काय वाटलं, आणि ही गांजा म्हणजे काय आहे एकदा बघितलंच गेलं, असलं होऊ शकतं. ह्या सुशिक्षित आया इतक्या मोबाईल मध्ये घुसल्या स्वतः की मुलं चष्मा लावून जन्माला आली. आता चष्मा बघितला हिनं मोबाईल पोराला चष्मा लागला. आता ह्यात जर आपण बघितलं, आपण आता सोशल मीडियाचं पण सांगितलं, राजकीय नेत्यांचं आणि शाळेमध्ये यांनी सुद्धा काहीतरी त्यांच्या गाईडलाईन केल्या पाहिजे. बाबा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा तर त्याला सुद्धा एक नियमावली बनवली पाहिजे की बाबा बॉलिवूडचे जे काही सॉन्ग आहेत, जे आयटम सॉन्ग आहेत, ते म्हणजे 10वीच्या 12वीच्या मुलींनी ते करायचे, आणि त्याच्यावरची खाली मुलं शिट्ट्या मारतात. जसं काय ऑर्केस्ट्रा एखाद्या तमाशासारखा स्टेज करून ठेवला त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा. पण नेमका आपण शिक्षक म्हणून किंवा शिक्षण क्षेत्राला न्यायला लागलोय कोणीकडं. सांस्कृतिक कार्यक्रम असे असतात का, सांस्कृतिक कार्यक्रमातनं प्रबोधन झालं पाहिजे, काही मुलांनी शिकलं पाहिजे, असे सांस्कृतिक कार्यक्रम करायचे सोडून या लावण्या, हे आयटम सॉन्ग हे कुठं चाललंय आणि हे थांबवलं पाहिजे, त्याला काहीतरी नियम आणले पाहिजे. आमच्या टायमाला ज्यावेळी गॅदरिंग व्हायचं त्या टायमाला गॅदरिंगमध्ये ह्या गाण्यावर नाचली जायची पोरं, नको म्हणू माझं माझं सारं इथंच राहणार, देह मातीला जाणार, पोवाडा साजरा केला जायचा. अनुभव साठीच्या साहित्यातली गाणी नाच रे मोरा आंब्याच्या मनावर याच्यावर गॅदरिंग आहे. छोटीशी बाहुली माझी किती चांगली, असल्या गोष्टीवर गॅदरिंग केलं जायचं. आता गॅदरिंगमध्ये ह्या गोष्टी ऐकल्याच गेल्या जात नाही. अभंग म्हणलं जायचं, वेशभूषेमध्ये अभंगाच्या, आता वेशभूषेमध्ये छोट्या कपड्या घालायची वेशभूषा ही लहान मुलं घालायची. त्यामुळं पालकांनी स्वतः म्हणजे शिक्षकांना पडलंच नाही माझ्या मते. मला वाटतंय शिक्षकांनी एकंदरीत स्वतः केलं पाहिजे की आपल्या गॅदरिंगमध्ये सिलेक्ट झालेली गाणी आणि सिलेक्ट झालेली जी कॉस्ट्युम आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे, ते समाजाला प्रबोधित करण्याचं आहे का, त्याची नियमावली सांगितली पाहिजे. पालकांनी जरी कटली त्याने भले समजा एखाद्या शाळेत ते पण होतंय, परंतु एखादी आई अशी जाऊन म्हणते माझ्या पोरीला आयटम सॉन्ग वरच नाचायचं, मी तिला शिकवलंय, माझी पोरगी बबलीवरच नाचायची. सगळ्यात महत्वाचं आई, जे मला घालायला मिळालं नाही ते माझ्या मुलींनी घातलंच पाहिजे. हा अट्टास जास्त सगळ्यात मोठा अट्टास आहे, कारण जे मी नाही केलं ते माझ्या मुलींनी केलंच पाहिजे. माझी मुलगी, मी पळून गेली नाही, माझी मुलगी पळून गेली पाहिजे. मी चांगले कपडे, मला छोटे कपडे घालायला मिळाले नाही, माझ्या मुलींनी घातले पाहिजे. माझ्या संपूर्ण इच्छा मी तिला पूर्ण करण्यासाठी मी माझं आयुष्य तिच्यात पाहत आहे. असं काहीतरी त्याला गोंडच नाव दिलं जातं. पण का आपली मुलगी झाशी राणीसारखी बनलेली नाही पाहिजे? आपली मुलगी जिजाऊ मासाहेब का बनू शकत नाही? आपली मुलगी जर तुम्हाला हे जुन्या पिढीतले वाटत असेल, सावित्रीबाई फुले का म्हणले, ज्यांनी शिक्षणाचा आपल्याला अधिकार दिला, आणि आपली मुलगी ही सुनीता विल्यम्स का नाही बनू शकत? अशी मोठी ध्येय का नाहीत आताच्या आयांना? अशी का ध्येय आहेत की बाबा आपली मुलगी फक्त गौतमी पाटील, काय ती सनी लिओन किंवा बबलीच्या गाण्यावर नाचली पाहिजे असं काय वाटते? हे थोडं कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि त्यांना सुद्धा आत्मसात केलं पाहिजे की खरंच आपण कुठं चाललोय, विनाशाकडे चाललोय, आपली वाटचाल आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आता जर झालं तर, आता हे जे चंगळ्या बोलेकूवाल्यांना ओपनिंगला बोलवलं, त्याला पैसा त्याचा दिसला. गाड्या आता बऱ्याचशा रील स्टारने बघायचं, 2-3 महिन्यात त्यांच्या गाड्या मोठ्या काढता दिसताना मुलांना तेच दिसणार ना. आता सूरज चव्हाणला इन्फ्लुएन्सर म्हणून मोठा केला, आता सूरज चव्हाणचा लई फॉन फॉलोइंग मोठा आहे, परंतु ह्याच्यात करिअर आहे का? तो स्वतःच बोलतोय आधी कल बघितलं पाहिजे, मग नंतर चंटाल केला पाहिजे. अरे तुझं करिअर काय आहे? हीच करिअर आहे का? त्याला पिक्चर भेटला, मग पिक्चर भेटायसाठी हीच करायला लागतं. ही पोरांना कळणार ना. समजा एखाद्याला ॲक्टर बनायचं आहे तर त्याच्या ॲक्टिंगच्या स्किलमध्ये न जाता असलं बोललं गेलं पाहिजे. बरंच एखाद्या मुलीला डान्सर बनायचं आहे, परंतु
रेग्युलर डान्सर राहिली पिक्चरमध्ये किंवा मालिकेतनी आता गौतमी पाटलाची एंट्री आहे द्या, त्यामुळं ती पोरं ती रेग्युलर डान्सकडे जाण्यापेक्षा त्याचा अभ्यास करण्यापेक्षा असले उंडगे धंदे केल्यावर आपल्याला पिक्चर मिळतोय, म्हणून तर स्टार तशीच निर्माण व्हावी. मग त्या ठिकाणी शाळेत सुद्धा दाखवताना हे दाखवलं पाहिजे की ह्या मोठी माणसं झाली, पण समजा मोठी माणसं प्रबोधनला येऊ शकत नाहीत. आता आपल्याला सुनीता विल्यम्स म्हणला किंवा कुठली येऊ शकत नाही, पण तुमच्या गावातला एखादा मुलगा गरिबीतनं शिकून मोठा झाला, त्याने स्वतःचा उद्योग उभा केलाय किंवा एखादा चांगल्या पदावर आहे नोकरीत, एखादा चांगलं पोलिसात नोकरीत चांगलेला आहे, तो ज्यावेळी आपल्या गावी येईल त्या टायमाला त्याला भेटून किंवा त्या स्वतः त्या मुलाचं पण कर्तव्य आहे की आपण जाऊन आपल्या शाळेत एक 5 मिनिटाचं वक्तव्य द्यावं. अशी माणसं एक आदर्श म्हणून त्या मुलापुढं प्रत्येक महिन्यातून किंवा 6 महिन्यातून एकदा एखादा आपल्या गावातला आदर्श मुलगा त्याचं वक्तव्य त्या शाळेत घ्यावं. त्यामुळे त्या शाळेतली मुलं मोठी होती. तुम्ही जसं सांगितलं तसं इन्फ्लुएन्सर तुम्ही मगाशी म्हटला की इन्फ्लुएन्सर सुद्धा सोशल मीडियावरती भरपूर आहेत, चांगले जितके आहेत तितके वाईट सुद्धा आहेत, पण वाईटांना जास्त प्राधान्य दिलं जाते, स्टेज त्यांना दिलं जाते, पण जी चांगली सांगणार आहेत त्यांना सुद्धा स्टेज देऊन एक त्यांचा दर्जा सुद्धा ठरवला पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त मुलांना प्रेरित होण्यासाठी त्यांना आपण ती संधी देणं गरजेचं आहे. आणि मग ते कुठल्याही माध्यमातून असो, मग कोणतेही सामाजिक उपक्रम असतील किंवा शालेय उपक्रम असतील किंवा आपल्या येऊन समाजात कुठल्या घडणाऱ्या घटना असतील त्यामध्ये त्यांना प्राधान्य देऊन त्यांना जास्त जर आपण स्टेज दिला तर मुलं त्यांच्याकडे बघून प्रेरणा घेतील आणि हे चांगलं काम आहे हे त्यांच्या मनात बिंबलं जाईल. गुन्हेगारीत वगैरे वळते एखादी गोष्ट नाही म्हणून सांगायचं आपल्या पोराला, एखाद्या बापाला, तर ती योग्य पद्धतीने समजावून सांगलं पाहिजे. तुला कशाला पाहिजे रे असं म्हणून गप गेला बाप म्हणजे दुसरीकडे शोधणारच ना, तर ती गोष्ट तुला अजून थोड्या दिवसानं देतो किंवा ती गोष्ट तुझ्या योग्यतेची नाही, ती गोष्ट तुला न द्यायच्या पाठीमागचं कारण काय, सध्याला बाळा ती बघून पोरं काय काय असे फेल झालेत, ती आई-बापाने सांगावं त्या पोरांना त्यावेळी की बाबा ह्या गोष्टी आता तुला हे गरजेचं नाही. सोशल मीडिया बघण्यापेक्षा तुला जरा पुस्तकं वाच, जर सोशल मीडिया बघितलं सोशल मीडियात ह्या गोष्टी वाच की गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या कुठल्या ज्या योजना आपल्या गरीब आईबापाला मिळतात का ह्या जरा बघ, अशा आईबापांनी त्या योग्य भाषेत आणि योग्य पद्धतीने सांगितल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून पोरं तिकडे जाणार. मारणं पोरांना मारून एखाद्या गोष्टीपासून लांब करायला गेलं ना पोरांच्या गोष्टीला जास्त आकर्षित. अजून काय म्हणता तुम्ही? मला असं वाटतं की यामध्ये पोलिसांनी आणि एनजीओनी विशेष लक्ष घातलं पाहिजे. आणि माझी पोलिसांना एक विनंती आहे की एखादा विदाउट लायसनवाला माणूस जाऊ द्या, एखादा ट्रिपल सीट माणूस जाऊ द्या, लय नुकसान नाही, पण एखादा गांजा विकणारा आणि गुटखा विकणारा पकडा पहिला, दारू पिऊन चालवणारा तो नशेमध्ये चालत तो पकडा पहिला. भेटलं गेलं तर पैसा वगैरे घेतला काय केलं, एखाद्या गरीबाची गाडी MIDC कामगार कामाला चालला त्याची गाडी अडवतात, पण पोलीस एखादी थार गाडी, कोणतीही मला थार गाडी दाखवून द्या की ज्याची ब्लॅक काचा नाही, कोणती पण थार गाडी मला विदाउट ब्लॅक काचेची दाखवून द्या, आज कुठेही थार गाडी दिसत नाही, मग ती थार गाडी का थांबवली गेली. भले बऱ्याचशा मोठ्या नेत्यांच्या गाड्या पण ब्लॅक काचा, पण एखाद्या गरीबाची अल्टो अडवणार, म्हणजे हाच फरक मुलांना दिसतोय. पोरं बघताना काय बघतात, आपण सिग्नलवरनं 2 व्हीलरवर जरी जात असलं एखाद्या गरीबाचं पोरं बघतोय लगा ती थार अडवली नाही, ती नियमाच्या बाहेरची आहे, फॉर्च्युनर अडवली नाही, तिचा नंबर प्लेट फॅन्सी आहे तरी अडवली नाही. म्हणजे आपल्याला कोणतरी नेता पाहिजे आपल्या मागे, नाहीतर असं आपण बनलं पाहिजे. मग ते बनायसाठी मग शॉर्टकट ही जी आम्ही पूर्ण ह्या मुलाखतीत जे काही सांगत आपण चर्चा केल्या ह्या सगळ्याचं कारण तिथं येते मेन. त्याला ते बनायचं असते कारण त्या माणसांना नियम नाहीत, त्या माणसांना इन्स्ट्रक्शन नाहीत आणि त्या माणसांना खुलेआम सोडलं जाते. त्यामुळं त्यांना ते बनण्यासाठी हे सगळे अवलंबलं जाते आणि मग त्याची साखळी सुरू होते आणि मग बालगुन्हेगारी ही वाढते. आम्ही हे जे उपाय सांगितले की NGOने केलं पाहिजे किंवा शिक्षकांनी किंवा पालकांनी केलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा उपाय सुचत असेल तो पण तुम्ही कमेंटमध्ये सुचवला तरी आमच्यासाठी बरं होईल आणि ते बऱ्याचशा पालकापर्यंत आणि लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल. उपाय आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, सगळ्यांना माहिती आहे, हे कोणी सांगायची ऐकायची आवश्यकताच नाही, सगळ्यांना माहिती आहे. फक्त मला काय वाटते की त्यानं केलंय, माझ्या मुलाकडे नाही केलं ना, पण त्यानं केलेलं माझ्या घरात यायला वेळ लागणार, त्यामुळे त्यानं केलंय म्हणून गप बसू नका, त्याला थांबवा म्हणजे तुमचा मुलगा त्यात जाणार.